नमस्कार मंडळी. महिला आरक्षण विधेयक हे लोकसभेमध्ये विरोधी पक्षांनी मंजूर होऊ दिलं नाही. त्यानंतर भाजपने आक्रमकरित्या विरोधी पक्ष कसा महिला विरोधी आहे याचा प्रचार प्रसार सुरू केला. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर जोरदार हल्ला केला. हा हल्ला विरोधकांच्या वर्मी लागलेला आहे आणि त्यामुळे विरोधक आता त्यापासून पळण्याचा मार्ग अवलंबतात. फडणवीस यांच्यावर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच उबाटा सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीस हे खोटं बोलतात पण रेटून बोलतात असा आरोप केलेला आहे. या पत्रकार परिषदेमध्ये सुषमा अंधारे यांनी सांगितलं की आधी महिला म्हणजे सगळ्यात आधी महिला आरक्षणाची भ्रूण हत्या 1951 मध्ये झाली. बाबासाहेब आंबेडकर हे बिल मांडत होते त्यावेळी या लोकांनी कडाडून विरोध केला होता. आता लक्षात घ्या, 1951 साली ज्या वेळेस बाबासाहेबांनी हे बिल संसदेत मांडलं होतं किंवा मांडण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस सत्ता कोणाची होती? तर काँग्रेसची होती. आणि प्रत्यक्ष काँग्रेसनेच या बिलाला विरोध केला होता. जे पक्ष तिथे होते त्यामध्ये काँग्रेसने या बिलाला विरोध केला होता. त्यावेळेस भाजप हा पक्ष अस्तित्वातच नव्हता. आणि असं असताना सुषमा अंधारे या ठिकाणी बोलत नाहीयेत की त्यावेळेस काँग्रेसने विरोध केला होता आणि त्यामुळे बाबासाहेबांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यांनी राजीनामा दिला. ते पाप कोणाचं होतं? ते पाप अर्थातच काँग्रेसचं होतं. पण सुषमा अंधारेंनी काँग्रेसचं नावही घेतलं नाही. या लोकांनी कडाडून विरोध केला आहे. ही लोक म्हणजे कोण? त्यावेळेस भाजप होतं तर भाजप अस्तित्वातच नव्हतं. आणि मग विरोध कोणी केला? तर काँग्रेसने केला. आणि हा काँग्रेसचा ने केलेला विरोध सुषमा अंधारे यांना लपवायचा होता आणि त्यामुळे सुषमा अंधारेंनी रेफरन्स बरोबर दिला, दाखला बरोबर दिला, पण ते प्रत्यक्ष कोणी विरोध केला हे सांगताना मात्र अंधारेताईंनी काँग्रेसला लपवलं. ही यांची रणनीती आहे मित्रांनो. ही यांची रणनीती आहे. आता सुषमा अंधारे ह्या काँग्रेसच्या विरोधात जातील कशा? मागच्या काही दिवसांपासून सुषमा अंधारे यांनी आपली रणनीती बदलली आहे का अशी शंका यायला लागलेली आहे. सुषमा अंधारे या उबाटा सेनेत आहे, पण उबाटा सेनेमध्ये त्यांची काही डाळ शिजली जात नाहीये. ना त्यांना वरचं पद मिळत, ना त्यांना विधान परिषद किंवा राज्यसभा सीट मिळाली. पुढे 3.5 वर्ष निवडणुका नाहीयेत आणि अशा वेळेस त्या पक्षात राहून आपलं काय होणार असं अंधारेंना वाटत असावं. आणि त्यामुळे प्रवक्त्या म्हणून त्या उबाटाच्या आहेत, पण बाजू मात्र चक्क राहुल गांधी आणि काँग्रेसची घेत असतात. राहुल गांधी काँग्रेसला कोणी काही म्हटलं की सुषमा अंधारे धावत त्याच्या अंगावर जातात, वस्कन ओरडतात. का असं? मध्यंतरी एका हिंदी चॅनलवर सुषमा अंधारेंना बोलवण्यात आलं होतं आणि सुषमा अंधारे तिथे आपल्या पक्षाची बाजू मांडण्यापेक्षा राहुल गांधी आणि काँग्रेसला डिफेंड करत होते. शेवटी तो टॉक शो घेणारी अँकर भडकली आणि तिनेच सांगितलं की तुम्हाला आम्ही बोलवलंय कशासाठी? तर इथे तुमच्या पक्षाची बाजू मांडायला. आणि तुम्ही बाजू कोणाची मांडताय? तर काँग्रेस आणि राहुल गांधी यांची. असं म्हणून त्यांनी सुषमा अंधारेंना त्या शो मधून बाहेर काढले. हे सुषमा अंधारेंचं त्यावेळेस दिसलेलं रूप होतं मित्रांनो. आणि ते बदललेलं नाहीये, ते आजही कंटिन्यू आहे. ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रेफरन्स सुषमा अंधारे देतात त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सगळ्यात जास्त विरोध कोणी केला? तर काँग्रेसने केला. हे मात्र सुषमा अंधारे लपवतात.
आणि मग त्यातमधला त्यांना हवा तो भाग घेतात. म्हणतात बाबासाहेब आंबेडकरांनी विरोध केला होता, त्यांना विरोध झाला होता. आणि असं असताना त्यांनी राजीनामा दिला, तुम्ही राजीनामा देणार का, हे सुषमा अंधारे बोलतात. त्यावेळेस त्या उबाटा सेनेचे नाही मित्रांनो, तर त्या काँग्रेसची बाजू घेत असतात. आणि आता सुषमा अंधारेंच्या कृतीकडे बघितलं, त्यांच्या बोलण्याकडे बारकाईने लक्ष ठेवलं, तर हे दिसून येते की अंधारे ताई या आता काँग्रेसमध्ये जायला तयार झाल्या आहेत का, त्यांना काँग्रेसमध्ये जाण्याचे वेध लागले आहेत का, त्या स्वतंत्र आहेत, त्या कुठेही जाऊ दे. पण ज्या वेळेस रेफरन्सचा आधार घेऊन खोटे दावे केले जातात, सत्य पूर्णपणे मांडलं जात नाही, त्यावेळेस त्याबद्दल बोलावं लागतं. आणि म्हणून हा छोटासा व्हिडिओ केला. आपल्याला तो आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.